17 सप्टेंबरच्या सकाळी सुमारे 10 वाजण्याची वेळ झाली होती. तेव्हा मुरेना येथील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये एक गावकरी घाबरलेल्या अवस्थेत आला. तो जवळच्या पिपरसानी या गावचा रहिवासी होता. त्याने सांगितले की काल रात्री सुमारे 9 वाजता काजलला पोट बिघडल्याची तक्रार झाली होती, म्हणून ती लोटा घेऊन घराच्या मागच्या शेतात गेली होती. पण बराच वेळ झाला तरी ती परत घरी आली नाही. सुरुवातीला घरच्यांनी स्वतः तिचा शोध घेतला, पण काही देखील दागेदोरे सापडले नाही. मग संपूर्ण गाव एकत्र आला आणि संपूर्ण रात्रभर तिचा शोध घेण्यात आला, पण काजलचा मात्र काही थांगपत्ता लागला नाही. सकाळी शेवटी तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आणि सांगितले की त्यांना संशय आहे की गावातील 4 तरुणांनी त्यांच्या मुलीचे अपहरण केले आहे. त्या वडिलांनी हे देखील सांगितलं की काल रात्री पिपरसानी या गावात जवळच्या विंडवाग वारी गावचा हरेंद्र उर्फ पप्पन गुर्जर हा आपल्या 3 मित्रांसोबत दिसला होता. त्याच्या मित्रांची नावे राम गुर्जर, मनोज आणि मलखान असे होती. वडिलांचा संशय होता की या लोकांनीच काजलचे अपहरण केले आहे. विशेषतः हरेंद्रवर त्यांचा जरा जास्त संशय होता. वडिलांचे बोलणे ऐकून अनुभवी TI वीरेंद्र कुशवा यांनी परिस्थिती ओळखली. त्यांना समजलं की कोणतेही वडील विनाकारण आपल्या मुलीच्या अपहरणाचे आरोप करत नाही. याचा अर्थ असा होता की हरेंद्र आणि काजलमध्ये नक्कीच काहीतरी संबंध असावेत. याची माहिती कदाचित वडिलांना आधीपासूनच होती. हे प्रकरण मुलीशी संबंधित असल्यामुळे TI वीरेंद्र कुशवा यांनी तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विंडवाग वारी गावातील त्या 4 तरुणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. यासोबतच त्यांनी मुरेना SP शैलेंद्र सिंग चौहान यांना देखील या घटनेची माहिती दिली आणि तपासासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आलं. त्या पथकाला तात्काळ विंडवाग वारी गावात पाठवण्यात आलं, जेणेकरून त्या 4 तरुणांना पकडून चौकशी करता येईल. TIने आपल्या अनुभवावरून ओळखलं होतं की या प्रकरणाच्या मागे मोठे रहस्य दडलेले आहे आणि ते सोडवण्यासाठी जलद कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा पोलीस टीम विंडवाग गावी पोहोचली तेव्हा ते 4 तरुण गायब झाले होते. त्यामुळे आता पोलिसांचा संशय आणखीनच वाढला होता. वडिलांनी केलेले आरोप खरे असू शकतात असे आता पोलिसांना वाटू लागले. दरम्यान पोलिसांच्या खबऱ्याने माहिती गोळा केली की काजल आणि हरेंद्र यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते आणि याची माहिती गावातील अनेक लोकांना होती. त्यामुळे या शक्यतेला अधिक बळ मिळाले की हरेंद्रने आपल्या मित्रांच्या मदतीने काजलचे अपहरण केले असावे. पोलिसांनी हरेंद्रच्या मोबाईलची कॉल डिटेल तपासली. त्यामध्ये असे आढळले की तो एका नंबरवर सर्वाधिक बोलत होता. त्या नंबरची लोकेशन पिपरसानी या गावची होती. ज्या रात्री काजल गायब झाली होती त्याच रात्री हरेंद्रने त्या नंबरवर देखील कॉल केला होता. पोलिसांना संशय आला होता की हा नंबर काजलचाच असू शकतो. जरी काजलच्या कुटुंबाने सांगितलं होतं की तिच्याकडे मोबाईल नव्हता, तरीही पोलिसांना वाटत होतं की हरेंद्रने तिला लपून मोबाईल दिला असावा. विशेष म्हणजे काजल गायब झाल्यानंतर हरेंद्रने त्या नंबरवर एकही कॉल केला नव्हता. त्यामुळे पोलिसांना 2 महत्त्वाच्या गोष्टी समजल्या. पहिली म्हणजे हरेंद्र आणि काजल यांच्यामध्ये संपर्क होता आणि दुसरी म्हणजे काजल गायब झाल्यानंतर हरेंद्रने तिच्यासोबत संपर्क साधला नाही. त्यामुळे आता नवीन संशय निर्माण झाला. कदाचित काजलसोबत काहीतरी गंभीर घडले असावे. हे प्रकरण अपहरणाचे असल्यामुळे SP शैलेंद्र सिंग यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आणि सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याची एक टीम काजलचा शोध घेण्यासाठी आणि आरोपींना पकडण्यासाठी पाठवली. पोलिसांनी गावोगावी शोध मोहीम सुरू केली. पण 4 दिवसानंतर या प्रकरणात एक धक्कादायक वळण आलं. जंगलात काजलचा शोध घेत असलेल्या पोलिसांना एक सडलेला मृतदेह सापडला. तो मृतदेह खूप दिवसांपासून तिथे पडलेला असल्यासारखा वाटत होता आणि तिच्या डोक्यावर आणि त्या मृतदेहाच्या डोक्यावर गोळी लागल्याचे स्पष्ट चिन्ह होते. काजल गायब झाल्यानंतर विंडवाग वारी गावातील 4 तरुण देखील गायब होते. म्हणून पोलिसांनी त्यांच्या कुटुंबांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवली.
ओळख पटल्यानंतर समजले की तो मृतदेह हरेंद्र उर्फ पप्पन गुर्जरचा होता. तो काजल अपहरणातील मुख्य आरोपी होता. मुख्य आरोपीचा मृतदेह सापडला होता, पण काजल आणि इतर साथीदार म्हणजे राम खिलाडी, मनोज आणि मलखान यांचा अजून देखील काही पत्ता लागला नव्हता. पोलिसांना आता भीती वाटू लागली की कदाचित हरेंद्र सोबत काजल आणि इतर तरुणांनी देखील काहीतरी झालं असेल. पोलिसांनी पूर्ण ताकदीने शोधमोहीम सुरू ठेवली. जंगल, गाव आणि आसपासच्या सर्व भागात तपास वाढवला, पण त्यांना अजूनही काही ठोस पुरावा मिळत नव्हता आणि पोलिसांना कल्पना नव्हती की हे प्रकरण आणखी भयानक वळण घेणार आहे. 8 दिवसानंतर गावातील लोकांना एक विचित्र दुर्गंधी जाणवू लागली. ती जवळच्या एका शेतामधून येत होती. त्या शेतात बाजरीची शेती होती. दुर्गंधीचे कारण शोधण्यासाठी काही लोक त्या ठिकाणी गेले. त्यांना वाटले की कदाचित एखादा प्राणी तिथे मेला असेल, पण तिथे कोणताही प्राणी सापडला नाही. त्याऐवजी शेताच्या एका कोपऱ्यात पीक तुडवलेले दिसले आणि जमीन अशी वाटत होती की तिथे नुकतेच खड्डा खोदून पुन्हा भरला गेला आहे आणि त्या खड्ड्यामधूनच खूपच तीव्र अशी दुर्गंधी येत होती. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन उत्खनन करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात जमिनीतून एक सडलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो जवळपास सांगाड्यात बदलला होता. त्या सांगाड्याची अवस्था इतकी वाईट होती की तो मुलगा आहे की मुलगी हे ओळखणे कठीण होते. पण एक गोष्ट स्पष्ट होती की तो एखाद्या किशोरवयीन व्यक्तीचा मृतदेह होता. म्हणून पोलिसांचा संशय आणखी वाढला की हा मृतदेह काजलचाच असू शकतो. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ग्वालियर येथे पाठवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्या शेताची सखोल चौकशी केली. तेव्हा त्यांना तिथून महिलांचे कपडे आणि एक लोटा सापडला. काजलच्या वडिलांना घटनास्थळी बोलवण्यात आलं. त्यांनी कपडे पाहताच ओळखलं की हेच कपडे काजलने गायब होताना घातले होते. त्यानंतर पोलिसांनी हरेंद्र आणि काजलच्या मृत्यूचा तपास अधिक खोलात जाऊन सुरू केला. गावातील लोकांकडून माहिती गोळा करण्यात आली. त्या दरम्यान पोलिसांना समजलं की राम खिलाडी आसपासच्या गावात नेहमी फिरत असायचा आणि त्याचा अनेक लोकांशी संपर्क होता. त्यानंतर पोलिसांनी आपल्या खबऱ्यांना सक्रिय केलं, जे आरोपींबद्दल माहिती देऊ शकतील. एका दिवशी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी राम खिलाडीला अटक केलं. त्याला ताब्यात घेतल्यानंतर कडक चौकशी करण्यात आली आणि त्याने या गुन्ह्यातील आपली भूमिका कबूल केली. राम खिलाडीच्या अटकेनंतर प्रकरणाला नवीन वळण मिळालं आणि सत्य हळूहळू समोर येऊ लागलं. राम खिलाडीच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली. जेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली, ती ऐकून पोलिसांच्या पायाखालची देखील जमीन हरवली. राम खिलाडीने त्या दोघांचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. 19 वर्षाची काजल आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जात होती आणि त्यामुळेच फक्त तिच्या गावातील नव्हे तर आसपासच्या गावातील तरुण देखील तिच्याकडे आकर्षित होत होते. 2 वर्षापूर्वी जवळच्या गावातील हरेंद्र गुर्जरची नजर काजलवर पडली होती आणि तो तिच्या सौंदर्यावर फिदा झाला होता. एक दिवस काजल तलावात आंघोळ करत असताना हरेंद्रने धाडस करून आपल्या मनातील भावना तिच्यापुढे व्यक्त केल्या. काजल त्याच्या प्रामाणिकपणाने आणि आत्मविश्वासाने प्रभावित झाली आणि अशा प्रकारे त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात झाली. लवकरच दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी सुनसान शेतात भेटण्यास सुरुवात केली. त्यांच्या भेटी आता गुप्तपणे होऊ लागल्या आणि या प्रेमामुळे त्यांच्यातील अंतर कमी झाले. एक दिवस हरेंद्रने काजलला एक मोबाईल फोन दिला, जेणेकरून ते दोघे कोणत्याही अडथळ्याशिवाय संपर्कात राहू शकतील. काजल हा फोन घरच्यांपासून लपून ठेवत होती आणि त्याद्वारे त्यांचे बोलणे आणि भेटी अधिकच सोप्या झाल्या. आता ते दोघे रात्रभर बोलू लागले आणि हा मोबाईल त्यांच्या नात्याचा एक महत्त्वाचा भाग बनला. पण हळूहळू हाच मोबाईल त्यांच्या नात्यात वादाचे कारण बनला. काही दिवसांनी हरेंद्रला काजलचा फोन वारंवार बिझी मिळू लागला. त्यामुळे तो आश्चर्यचकित व्हायचा, कारण काजल नेहमी फोन लपून ठेवायची. जेव्हा त्याने याबद्दल तिला विचारले तेव्हा काजलने सांगितले की तिचा फोन बिझी असू शकत नाही, कारण तिच्याकडे फोन आहे हे कुणालाही माहीत नव्हते.
हरेंद्रने सुरुवातीला तिच्यावर विश्वास ठेवला, पण जेव्हा रात्रीसुद्धा फोन बिजी येऊ लागला तेव्हा मात्र त्याला संशय आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या फोनवर दुसऱ्या एका मुलाचा नंबर दिसू लागला आणि लवकरच स्पष्ट झाले की काजलचा आणखी एक प्रियकर होता जो तिच्याच गावात राहत होता. हे समजल्यावर हरेंद्रने काजलला समजवण्याचा प्रयत्न केला, पण काजलने मात्र त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. उलट तिने त्याच्यासोबत भेटणे आणि बोलणे कमी केले. त्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये कटुता निर्माण झाली. रागाच्या भरात हरेंद्रने काही दिवसापूर्वी दिलेल्या मोबाईलचे रिचार्ज बंद केले. त्याला वाटले की त्यामुळे काजलचा तिच्या दुसऱ्या प्रियकरासोबत संपर्क तुटेल. पण जेव्हा त्याने पाहिले की फोन अजूनही चालू आहे तेव्हा त्याला समजलं की दुसऱ्या प्रियकराने मोबाईलवर रिचार्ज करून दिला आहे. त्यामुळे हरेंद्रचा राग आणखीनच वाढला. काजलच्या बेवफाईने त्रस्त होऊन त्याने तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या 3 मित्रांना या योजनेत सामील केलं. त्यांची नावे मलखान, मनोज आणि राम खिलाडी होतं. त्यानंतर त्याने काजलला संपर्क करून गावाबाहेरील बाजरीच्या शेतात बोलावलं. तिथे भेट झाल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याचवेळी हरेंद्र आणि त्याच्या मित्रांनी मिळून काजलची हत्या केली. त्याने तिचा मृतदेह शेतात पुरला आणि तिथून ते पळून गेले. त्यांना वाटलं की हा गुन्हा लपून जाईल, पण पोलिसांच्या तपासामुळे सत्य बाहेर आले. प्रेमिका काजलची हत्या केल्यानंतर हरेंद्र आपल्या 3 साथीदारांसोबत फरार झाला होता. घटनेच्या 3 दिवसांनी पोलिसांना हरेंद्रचा मृतदेह जंगलात सापडला. त्याच्या डोक्यावर गोळी लागल्याचे स्पष्ट निशाण होते. प्राथमिक तपासात पोलिसांनी याला आत्महत्या मानले होते, पण TIचे मत होते की उर्वरित फरार आरोपी पकडले गेल्याशिवाय पूर्ण सत्य समोर येणार नाही. पोलीस आता पूर्ण ताकदीने उरलेल्या आरोपींच्या शोधात लागले होते, जेणेकरून हरेंद्रच्या मृत्यूमागचे खरे कारण आणि काजलच्या हत्येचे संपूर्ण रहस्य उघड होईल. काजलच्या हत्येमागील मुख्य कारण हरेंद्रची ईर्ष्या आणि तिच्या दुसऱ्या प्रियकरासोबतचे शरीर संबंध होते. जेव्हा हरेंद्रला समजलं की काजल दुसऱ्या कोणासोबत तरी संबंध ठेवत आहे तेव्हा त्याची मानसिक परिस्थिती बिघडली आणि त्याने काजलचा जीव घेण्याचा कट रचला. पोलिसांनी अत्यंत मेहनतीने तपास केला आणि अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केले. विशेषतः हरेंद्रचे मोबाईल आणि त्याच्या संपर्काची तपासणी पोलिसांना योग्य दिशेने घेऊन गेली. हरेंद्रचा मृत्यू आणि इतर आरोपींचे फरार होणे यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले. पण पोलिसांच्या मेहनतीने आणि खबऱ्यांच्या मदतीने सत्य बाहेर आले आणि आरोपींना अटक करण्यात आली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.